पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनच वसुली केली जाते। ऊस दरातून प्रति टन 15 रुपये कपात करण्यात आले। शेतकऱ्यांकडून प्रति टन 5 रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन 10 रुपये कपात करण्यात येते। यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणात आल्यामुळे कारखानदारींनी पण काही ह्या शेतकऱ्यांच्या करता मदत करावी असं आवाहन माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं। त्याला प्रतिसाद म्हणून टनाला 5 रुपये हा या पूर परिस्थितीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करण्याकरता म्हणून एक सामाजिक जबाबदारी म्हणून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं। जो शेतकरी आधीच अडचणीत आहे, पुरामुळे असेल, अतिवृष्टीमुळे असेल किंवा एकूण शेतीचा खर्च परवडत नाही अशा परिस्थितीत असताना पुन्हा त्याच्याच खिशात हात घालून पैसे काढण्याचा हा प्रकार मला वाटतंय सरकारचा दिवाळीखोरीकडे गेलेल्याचा हा संकेत आहे। म्हणजे आधीच तो नुकसानीत आहे आणि परत त्याच्यावर 15 रुपयाचा जिजिया कर हा मला वाटतंय ब्रिटिशांच्या काळात लावलेला तसा कर लावतोय। त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। सरकारनं स्वतः काही चुकीचे प्रोजेक्ट थांबवून मराठवाड्यासाठी मदतीचा हात दिला पाहिजे अशी माझी भूमिका आहे। जे जिथं ऊस उत्पादक शेतकऱ्याला एक रकमी FRP मिळू नये म्हणून राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जातं, तेच राज्य सरकार पूरबाधितांच्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर जर का टनाला 15 रुपयाचा दरोडा टाकत असेल तर हे आम्हाला अजिबात मान्य नाही। याच्या टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही। सरकारला तो नैतिक अधिकार राहिलेला नाही, कारण सरकार हे कारखानदार धार्जिना झालेला आहे। याच गोष्टी दिल्या मुख्यमंत्र्यांना की खावटीचं वाटप झालं पाहिजे होतं, आतापर्यंत खावटीचं वाटप झालेलं नाही, दुष्काळ जाहीर झालेला नाही। सर्वे तुमचे असणारे आता महिन्याभर तुम्ही असणाऱ्या सर्वेला मुदत दिलेली आहे, तेव्हा ते सर्वे होणारच नाही अशी असताना परिस्थिती आहे। आणि एकदा का पाऊस ओसरला की तुम्हाला असणारा ओला दुष्काळ जाहीर करता येतच नाही, तो आताच जाहीर केला पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी सांगावं की त्यांनी आतापर्यंत ओला दुष्काळ का जाहीर केला नाही याचा त्यांनी खुलासा करावा।